नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा भारतीय जनता पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष झालेले अमित साटम यांच्या पहिल्या कार्यक्रमाची जंगी सुरुवात झाली. वरळीच्या काय ते डोम म्हणतात त्या स्टेडियमवर, बंदिस्त स्टेडियम मध्ये हजारो कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं एक संमेलन भरवण्यात आलं होतं. तिथे या नव्या अध्यक्षाने थेट ठाकरे ब्रँडवर वगैरे तोफा डागल्या आणि अत्यंत मोजके वक्ते होते. त्यामध्ये मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जी थेट उबाठा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली, त्याला फार महत्व आहे. कारण सहसा कितीही उफराटी भाषा, अपमानास्पद भाषा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सवंगड्यांनी वापरली तरी त्याला उत्तर देण्याचं सुद्धा देवाभाऊ टाळतात. पण या प्रसंगी मुंबई महापालिकेच्या निवडणुका दार ठोठावत असताना फडणवीस यांनी ज्या प्रकारे भाषण केलं, अत्यंत आक्रमक भाषण केलं आणि त्यातून त्यांनी एक स्पष्ट केलं की ही निवडणूक, मुंबई महापालिकेची निवडणूक आणि मग एकूण राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आपण अटीतटीची लढाई म्हणून लढवणार आहोत. पण हे सांगताना त्यांचा सगळाच्या सगळा रोख हा उद्धव ठाकरे यांच्यावर होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असतानाचा काळ असो किंवा मुंबई महापालिका ही जवळजवळ गेली 30 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या कब्जात होती. त्याच्या कारभारावर जबरदस्त हल्ले फडणवीसांनी केले आणि ते करताना त्यांनी जे एक आव्हान दिलंय त्या आव्हानाला गंभीरपणे घेतलं पाहिजे. कारण त्यांनी असं म्हटलंय की रोज 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 किती भाषणं करतात उद्धव ठाकरे, पण त्यांच्या भाषणातून कधीतरी डेव्हलपमेंट, विकास याविषयी काही मुद्दा असतो का दाखवा, असं आव्हान त्यांनी आपल्या श्रोत्यांना आणि जे कोणी त्यांचं रेकॉर्डेड ऐकतील त्यांना दिलेलं आहे. की उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून किंवा उबाटा शिवसेनेच्या नेत्यांच्या भाषणातून, वक्तव्यातून कधीतरी विकास नावाचा शब्द तरी बाहेर येतो का? विकासाच्या मुद्द्यावर ते बोलतात का? स्वतः त्यांच्या पक्षाने किंवा त्यांनी केलेला कुठला विकास काम याच्याविषयी बोलतात का? शोधून काढा. 100 रुपये आपण बक्षीस देतो. आमच्या सुशील कुलकर्णीने ही इतकी दुर्मिळ गोष्ट आहे, त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस काय कामाचं? मला असं म्हणायचंय की उद्धव ठाकरे हे सतत विकास कामाबद्दल बोलतात. आणि एकटे उद्धव ठाकरे नाही, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आमदार आहेत, ते सुद्धा सतत विकास कामांबद्दल बोलतात. पण तुमच्या डोक्यात, देवाभाऊच्या डोक्यामध्ये किंवा इतरांच्या डोक्यामध्ये विकास काम किंवा विकास या शब्दाचा जो अर्थ आहे त्याच्यापेक्षा उबाठाच्या शब्दकोशामध्ये विकासाचा अर्थ वेगळा असतो. तुम्ही त्यांचा शब्दकोश समजून घेतलात तर तुम्हाला कळेल. वेळोवेळी वेळोवेळी रागाने किंवा प्रेमाने बोलताना उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी सातत्याने विकासाबद्दल बोलतात. कारण विकास काम म्हटलं की खर्च आला, आणि खर्च म्हटला की टेंडर आलं, आणि टेंडर आलं की टक्केवारी आली. टक्केवारी बद्दल आदित्य ठाकरे बोलत नाहीत. सांगा. संजय राऊत बोलत नाहीत, उद्धव ठाकरे बोलत नाहीत. त्यांचा सगळा आदळ आपण जळफळाट तुम्ही बारकाईने अभ्यासला तर तुमच्या लक्षात येईल की एवढी सगळी कामं, एवढ्या सगळ्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात आणि त्यातून टक्केवारी काढली जाते, ही तक्रार आहे. कामं झाली नाहीत, कामं वेडीवाकडी झाली, कामं चुकीची झाली, खर्च चुकीचा झाला, याविषयी तक्रार केली समजून घेता येतं.
पण ठाकरे पिता पुत्र किंवा त्यांचे साथी सहकारी हे सातत्याने कुठल्या तरी कामातल्या टक्केवारीबद्दल बोलत असतात किंवा मग रिडेव्हलपमेंट बद्दल बोलतात. म्हणजे डेव्हलपमेंट आलंच ना, पुनर्विकास किंवा विकास. कारण या सगळ्यामध्ये जो अफाट कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो त्यामध्ये आपल्याला टक्केवारी मिळत नाही. या विषयीची जी तक्रार आहे ती विकासाशी संबंधित आहे ना. त्यांना सगळ्या गोष्टीचा विकास हवाय, पण त्या विकासातली टक्केवारी हवी आहे आणि ती टक्केवारी मिळत नसेल तर मग विकास नको आहे. आता साधी गोष्ट घ्या, बरीच वर्ष जवळजवळ 25-30 वर्ष होत आली धारावीचा विकास, धारावीचा विकास, धारावीची पुनर्रचना, धारावीचं काय ते रिडेव्हलपमेंट, हा 25-30 वर्ष धूळ खात पडलेला विषय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा डेव्हलपमेंटचा विषय समोर आला होता, पण त्याला कधी चालना मिळाली नाही. कारण सरळ आहे की त्या रिडेव्हलपमेंट मधून टक्केवारीचा आपला हिस्सा काय तो ठरत नव्हता आणि त्यामुळे जो जो कोणी पुढे येईल तिथे तिथे बाधा निर्माण केली जात होती. मुंबई मेट्रोचं काम, त्या अरे कॉलनीमध्ये मेट्रो स्टेशनसाठी कारशेड बांधायचे, तर त्याच्यात अडथळे निर्माण करण्यात आले. याचं कारण सरळ होतं, अगदी सगळं ठरलेलं आल्यानंतर पहिला स्टे जर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कुठच्या कामाला दिला असेल तर तो अरे कॉलनीतल्या कारशेडच्या कामाला पहिला स्टे दिला. कारण सरळ आहे, त्यामध्ये टक्केवारी घ्यायला वाव नव्हता. नसेल तर मग अख्खं टेंडर कॅन्सल करा. आपल्याला टक्केवारी मिळाली पाहिजे आणि आपल्याला टक्केवारी हवी म्हणून विकास कामं झाली पाहिजेत. विकास कामाबद्दल बोलत नाही असं कोणी सांगितलं? त्यांचा विकास हा टक्केवारीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आदित्य ठाकरे, संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे टक्केवारीबद्दल बोलतात, तो शब्द विकास म्हणून जर तुम्ही समजून घेतलात तर मग 100 रुपये काय तुम्हाला मी काढून देईन तितके 100 रुपयाच्या नोटा द्यायला लागतील देवा भाऊ. तेव्हा तुम्हाला उदाहरणं पाहिजेत तर कुठलंही उद्धव ठाकरेंचं भाषण काढून घ्या, त्या टक्केवारी हा शब्द नसेल तर पैसे देऊ नका, पण टक्केवारी हा शब्द असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी विकासासाठी केलेलं भाषण आहे असं समजून आमच्यासारख्यांना ते प्रत्येक कायम देऊ त्याच्यावर 100 रुपये द्या. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.